मंत्री होण्यापूर्वी आणि आताही त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स हे त्यांनी क्लॅरिफाय केले, मी क्लॅरिफाय केलं खूप अध्यक्ष म्हणून. नितेश राणेशी जेव्हा मी व्यक्तिगत बोललो आणि नितेश राणेंनी सांगितलं की या देशामध्ये राहणारा मुस्लिम समाज जो या देशाचं भलं करण्याचा विचार करतोय त्याबद्दल नितेश राणेचं काही म्हणणं नाही, आमचे काही म्हणणं नाही. पण या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात की पाकिस्तान क्रिकेट जिंकली की फटाके उठतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात येतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की या देशाच्या सर्व फॅसिलिटी आपल्या घेतात पण पाकिस्तानचे गुणगान करतात. असे जे लोक आहेत आणि ज्या ठिकाणून अवैध या मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचले जाते, ज्या ठिकाणून असे काही स्पॉट आहे महाराष्ट्रात, षडयंत्र महाराष्ट्र विरोधी आणि देशविरोधी षडयंत्र रचले जातात. त्या विषयाबद्दल नितेश राणे बोललेले आहेत आणि बोलतात आहे. आणि त्यामुळं आता त्यांचा अधिकारात तक्रार करण्याचा नितेश राणे त्याचं उत्तर देतील. पण नितेश राणे हे हिंदू समाजात राहणारे पण हिंदू विरोधी वागणारे, देशविरोधी वागणारे, देशाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाया करणाऱ्या लोकांबद्दल त्याची आपत्ती आहे, त्यावर ते बोलतात. खरं तर या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रयते करता म्हणजे समाजातील सर्व जनतेकरता, समाजाच्या सर्व धर्माकरता, सर्व व्यक्तीकरता आणि सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत देऊन आदर्श राजा म्हणून त्या ठिकाणी उदाहरण तयार केलं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर कुठल्याही जाती धर्माकरता नाही, सर्व धर्माकरता, सर्व जातीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं. सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लागून चालत फक्त. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, एखाद्यावरचे अध्यक्ष होते.